नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी झणझणीत एक मटन करीची रेसिपी घेऊन आली आहे। हो मंडळी, खूप सोपी, अजिबात कोणतेही वाटण वगैरे घालायचे नाही, काही नाही। खूप सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत तयार केलेली ही रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे मी एका भांड्यात शिजवून घेतलेलं मटण होतं अळणी, त्यातील तुकडे काढून घेतले आहेत। तरी किमान हे 1 पाव असतील। तुम्ही ही प्रोसेस डायरेक्ट कच्च्या मटण मध्ये सुद्धा करू शकता। तर आता आपण यामध्ये किंचित असं मीठ घालायचं आहे, कारण अळणी करताना आपण ऑलरेडी मीठ घातलेलं होतं। सोबतच 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट आणि ह्यातील स्टार इंग्रेडियंट्स म्हणजे कांदा लसूण मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धनेपूड, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही जितकं मटण घेतलेलं असेल त्याच्या अर्धा आपण इथे कांदा घालायचा आहे। कांदा भरपूर घालायचा आहे, जेणेकरून ही भाजी किंवा ग्रेव्ही इतकी अप्रतिम लागते मंडळी, मस्तच। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती छान अशी सोपी रेसिपी आहे। जर तुम्हाला भाजीला जास्त लालसर रंग हवा असेल तर मंडळी तुम्ही यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालू शकता। मी काही इथे घातलेलं नाही। मंडळी, इथे पॅन मध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये मिक्स केलेलं मटण सर्व घालून घ्यायचं आहे। तो मसाला उरला होता तो सुद्धा मी इथे घालून घेत आहे। आता हे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे मंडळी, 3 ते 4 मिनिटं छानपैकी परतायचं आहे, असंच तेलामध्ये भाजू द्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याला 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर असंच तेलामध्ये भाजू द्यायचं आहे। तर मंडळी, 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजेच अर्धा कप। मला इथे ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर फक्त सुक्क करायचं असेल तर तुम्ही असंच त्याला झाकण ठेवून शिजू द्या। तर इथे पाणी घालून झालेलं आहे, झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। 8 ते 10 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता अप्रतिम मस्त असं मटनची ग्रेव्ही तयार झालेली आहे, कारण मटन ऑलरेडी शिजलेलं होतं। छान असं भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं। तर मंडळी, तयार आहे मस्त आपली झटपट अशी मटणाची ग्रेव्ही किंवा मटनचं सुक्क। आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी आवडल्यास कमेंट ही नक्की करा। रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्की ट्राय करा।